नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत मुगाची हेल्दी अशी गोड खिचडी बनवणार आहोत। तर आपण मुगापासून भरपूर पदार्थ बनवतो, पण आज आपण इथे मुगाची गोड खिचडी बनवणार आहोत हेल्दी अशी। तर इथे मी रात्रभर मूग जे आहेत ते भिजत ठेवलेले होते। तर इथे मूग जे आहे सकाळी चांगले असे भिजलेले आहेत। तर इथे एका टोपामध्ये मी उकडायला ठेवलेले आहेत। तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ जे आहे ते जास्त नाही टाकायचं, अगदी किंचित असं टाकायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मूग जे आहेत शिजलेले आहेत। तर इथे गूळ जे आहे ते तुम्हाला ज्या प्रमाणात गोड हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता इथे गूळ। त्यानंतर चांगलं असं गूळ शिजेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर इथे चांगली अशी उकळी आलेली आहे। तर मूग जे आहेत चांगले असे शिजलेले आहेत आणि गुळाचं चांगलं असं पाणी झालेलं आहे। तर ते पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी जे आहे पूर्ण सुकलेलं आहे आणि मुगामध्ये सुद्धा गुळाचा गोडपणा हा उतरलेला आहे। त्यानंतर इथे वेलची पावडर आहे ती मी इथे टाकलेली आहे। तर इथे या मुगाच्या खिचडीला वेलची टाकल्यामुळे चांगला असा स्वाद येतो। तर इथे मुगाची खिचडी जी आहे ती इथे आपली तयार झालेली आहे। पाणी सुद्धा पूर्णपणे सुकलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर आता आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता मुगाची खिचडी, गोड खिचडी इथे तयार झालेली आहे। अगदी हेल्दी अशी तयार झालेली आहे आपली खिचडी। तुम्ही सुद्धा बनवून पहा। बाय बाय।